पावे ऐसा नाश अवघिया दिला त्रास अवघिया दिला त्रास अवघिया दिला त्रास अवघिया दिला त्रास विटाचा केला संग विटाचा केला संग सर्व भोगी पांडुरंग सर्व भोगी पांडुरंग सर्वभोगी पांडुरंग सर्वभोगी पांडुरंग आईताच पाक आईताच पाक संयोगाचा सकळिक संयोगाचा सकळिक संयोगाचा सकळिक संयोगाचा सकळिक विटाचा केला संग विटाचा केला संग सर्व भोगी पांडुरंग सर्व भोगी पांडुरंग सर्वभोगी पांडुरंग सर्वभोगी पांडुरंग तुका म्हणे धनी तुका म्हणे धनी सीमा राहिले होऊनी सीमा राहिले होऊनी राहिली होनी राहिली होनी विटाचा केला संग विटाचा केला संग सर्व भोगी पांडुरंग सर्व भोगी पांडुरंग सर्वभोगी पांडुरंग सर्वभोगी पांडुरंग प्रस्तुत प्राप्त प्रसंगी सेवेसाठी निवडलेला अभंग दररोजच्या पाठातील जगद्गुरु तुकोबारायांच्या गाथ्यातील देवडीकरांच्या प्रतिप्रमाणे 297व्या क्रमांकाचा आपला अभंग चालू आहे आणि या अभंगामध्ये जगद्गुरु तुकोबाराय मी जी काही कर्मे केली त्या कर्माचा सर्व नाश झाला आणि कर्माचा नाश होणे म्हणजे जन्ममरण संपलं जन्ममरण तुटतं कर्माचा क्षय झाला कर्माचा क्षय वासनेचा क्षय जन्ममरणाचा क्षय असा त्यातला अर्थ जोपर्यंत कर्म संपत नाही तोपर्यंत जन्ममरण संपत नाही म्हणून कर्माचा नाश झाला कशामुळं झाला अविटाचा केला संग आपण याचं चिंतन केले नाही आणि सर्व भोगी लक्षात आलं की नाही म्हणजे आमचे भोग पांडुरंग भोगतो एका अर्थ सांगितला तुम्हाला किंवा आम्ही कोणत्याही विषयाचं भोग भोगत असतो तर तरी पांडुरंगाचाच भोग आम्हाला प्राप्त होतो जे जे काही आम्ही करू ते सर्व पांडुरंगाचंच होऊन जातं असा त्याचा अर्थ अविटाचा संग केल्यामुळं सर्व भोगात आम्हाला काय आहे पांडुरंग आहे आता आईताच पाक आणि संयोगाचा सकळीक हे आईता स्वयंपाक झालाय आम्हाला पाक नाम स्वयंपाक बरं स्वयंपाक आम्हाला आईताच झाला संयोगाचा संयोग म्हणजे भगवंताचा संयोग संयोग दोन वस्तू एकत्रित येणे आणि वियोग ताटातूट लक्षात आलं कशाचाही संयोग असो संयोग आणि वियोग हे मला वाटतं सापेक्ष शब्द वियोगामुळं संयोग आणि संयोगामुळं वियोग असा त्यातला अर्थ आहे मग भगवंताचा संयोग तुकोबारायला झाला इतर जीवांना नाही असं कोणाला वाटण्याची शक्यता असते वाटतं बी की आपल्याला त्या भगवंताचा संयोग नाही संयोग आहे आपल्याला बी पण माझ्यात परमात्मा आहे परमात्मा रूप मी आहे अशा प्रकारची प्रचिती किंवा अनुभव असा मात्र आपल्याला नाही उलट ते भगवान परमात्मा म्हणू लागला काय करावं या लोकायला त्याला कळणं झाले भगवद्गीतेत म्हणू लागले देव अर्जुनापाशी अर्जुना यांना कळण आहे अश्रद्धाना हे अश्रद्धान आहे अश्रद्धान हे पुरुष अश्रद्धाना पुरुषा धर्मशास्य परंतप अप्राप्य माम निवर्तन्ते मृत्यू संसार वर्तन्ते ते म्हणले अश्रद्धान पुरुष धर्मावर श्रद्धा न ठेवणारे असे जे पुरुष आहेत बरं काय असे जे माणसं आहेत ना तर त्यांना काय धर्मशास्य परंतप
तर त्यांना मी प्राप्त होऊ शकत नाही. काय अश्रद्धाना पुरुष अधर्मशास्त्र परंतप अप्राप्य माम, ते मला प्राप्त होऊ शकत नाहीत. माम नाम मला, अप्राप्य नाम प्राप्त न होणे, मला ते प्राप्त होऊ शकत नाही आणि म्हणून माझ्यापर्यंत येऊ शकत नाही. म्हणून जन्मसंसार वर्तमनी, जन्मसंसार म्हणजे जन्मायचं मरायचं जन्मायचं मरायचं अशा चक्करमध्ये हे पडल्याशिवाय. त्याच्यावर त्या ओव्या दिल्या की पाहे पा दूध पवित्र आणि गोड, गोड पाशी तोचीच्या पदरा पै ते आविरून गोचीड अशुद्ध ती काय नसेल. का कमलकंदानी दरदोरी नांदणूक एकेची घरी परी परागुशी विजय भ्रमरी येरा चिखलची ना तरी निदैवाच्या परिवरी लोह्या रुतली हात शस्त्रवरी तेथ वै सोनी उपवास करी का दरिद्री जे तैसा हृदयामध्ये मी रामू आस्था सर्व सुखाचा आरामो का भ्रांता शिकामू विषया बहु मृगजल देखोनी डोळा तुंकीजामृताचा गिळता गळाला का तोडीला परिस बांधिल्या गळा सुक्ती काल आले तैसे अहम ममतेच्या लवड सोडी माते न पवतीच बापुडी म्हणून जन्ममरणाची दुथडी ढवळती ठेली एरवी तरी मी कैसा का मुखाप्रती भावू जायचा. सूर्यासारखा आहे, मुखाप्रती भावू जायचा. काही दिसे न दिसे ऐसा वाणीचा नव्हे. ते तरी सूर्य कवा दिसतो कवा नसतो. म्हणजे आता दिवसा दिसतो, रात्री दिसत, आभाळ आल्यावर दिसत. 8 दिवस 10 दिवस त्याचं दर्शन नाही लोकायला, लपून बसला ढगाच्या आत. म्हणजे तो दिसतो कधी ना दिसतो कधी, इग्रहित धरा. रात्री नसतोच तो, असा त्याचा वियोग होतो. पण माझा तसा वियोग कधी होत. मी सतत त्यांच्यापाशी तैसा हृदयामध्ये मी राम, मी राम त्यांच्या हृदयामध्ये आहे. पण हे अश्रद्धान पुरुष कसे आहेत त्याबद्दल त्यांनी सांगितलं. जसा गायीच्या काशेला गोचिड असतो, दृष्टांत दिले. आणि काशेला गोचिड बसतो त्या स्तनालाय असतो, स्तनापाशीच असतो तिथं. आणि मधलं दूध प्यायचं सोडून ते रक्त पितो. पाशी त्वचेच्याड पदराळ पै आव्हेरून गोचीड अशुद्धची काय नाही सेवी. काय स्तनाच्या त्या तिथंच असतं, दुधापाशीच असतो. पण दूध सेवन करणं हे त्याचा धर्म नाही बाबा. त्याला ते आवडत नाही. कोणाला? मग त्याला रक्तच आवडतं. त्या गाईचं रक्त पितो आणि मग बसतो. गोसळाचा एक दृष्टांत दिला. दुसरा दृष्टांत दिला दरदुरी बेनकुडी. का कमलकंद आणि दरदुरी, कमळाचं झाड आणि बेनकोळी नांदणूक एकेची घरी, त्याच्या बुडालाच असते टिकला. बरं काय, कमलकंदाने नांदणूक एकेची घरी परागू सेविजय भ्रमर येरा शिकलं तू. त्याचा आमोद सेवन करतात ते भुंगे, भ्रमर म्हणजे मुंगे. आणि याला चिखलच उरते. कोणाला? त्या चिखलाच भोगता येते वेणू. जे चिखलच बसते खात. काय करावं, त्याचं दुर्दैव त्या बेंडकोळीचं. असं हे दुसरा दृष्टांत. आणि तिसरा दिला निदैव्याच्या परिवरी, कारण त्या कपाळाच्या घरी लोह्या रुतली हाती सहस्त्रवरी तेथ बैसून उपवास करी का दरिद्रीची. त्याच्या हजारो सोन्याच्या पैशाच्या मोहराच्या हांडा पुरलेला आहे घरात. त्याच्यावर बसतंय ते, म्हणजे तिथंच नांदतंय आणि उपास काढतंय. लोह्या रुतली हाती सहस्त्रवरी, हजारावर पैसे खाली, तेवी सोन्याचे पैसे, करोडो रुपये त्याच्या खाली बसलेले आहेत. त्याच्या घरातच पुरलेले. पण त्याला अज्ञान त्याचं असल्यामुळं बरं काय उपवास करी दरिद्री जे कारण त्या कपाळाचे. तसं आपलं काम झालेलं आहे. आपल्याला तसं ह्या 3 दृष्टांत ते दिले. मग 3 दृष्टांत, एक बेंडकुळीचा, एक गोचडाचा आणि एक दिला पुरुषाचा. दृष्टांत 3 तिथे दिले ज्ञानोबा यांनी अश्रद्धाना या श्लोकावर. मग का दिले त्यांनी बदलून. आता ते आमचे शास्त्री महाराज असं लावित होते व्याकरण. ते म्हणायचे जगामध्ये माणसं 3 प्रकार. पुरुषामध्ये काही स्त्री आहेत, काही पुरुष आहेत आणि काही नपुरुष आहेत. बरोबर आहे ना? पुरुषामध्ये या जातीचं आहेत ना. पुरुष एक जात, स्त्री एक जात, नपुंसक आहे एक जात. मग मग पहिला गोचराचा दृष्टांत दिला ते नपुंसक.
हे नपुंसकाच्या हृदयात राम आहे की नाही? नपुंसकाच्या हृदयात राम आहे की हो? नपुंसक जरी असला तरी त्याच्या हृदयात राम आहे बिचाऱ्याच्या. पण तिथे काय म्हणले, रक्त सेवन करते गोचुरी तसा म्हणले हे, आणि हे विषयाचं सेवन करतोय का? आता बरं, खरं तर नपुंसक माणसाला काही संसार नाही करायचा, मग भगवंत तरी प्राप्त करावा. आपले नपुंसक होते भक्त मालिकेत एक खोजू खोजू खोजू, ते हिजलाच होता ना आपल्या भक्तांना. काय कानोपात्रा खोजू पिंजारी तो दादू भजनो अभेदू हरीचे चोखा मेळा वंका जातीचे महार त्याची सर्वेश्वर ऐकते. मग ते कानोपात्रा होती कळवात, कानोपात्रा. खोजू कोण होता? हिजला होता, नपुंसक होता. मग खोजू हिजला होता तरी पण भगवंताची प्राप्ती त्यानं करून घेतली की नाही? त्यानं देव आत्मसात केला की नाही त्या खोजून बी? हां, मग त्यानं देव आत्मसात केला. मग तसे हिजडे काही जगात आहेत ना. आता हिजडे उगत बळत झालेत हे लोक. त्या रोडाने लईच उतारला त्याचा. मला तोटाले बायाच रोगडे नेसाल्या उगमा गायले नाही. एवढं होतं का आपल्या इकडं? नव्हतंच किंवा कोणी आढळतच नव्हतं महाराज. कुठंच नव्हतं आपल्या इकडं, तर नव्हतंच. आपल्या ह्या इलाख्यात कुठं असं भीक मागितलं ना. असं फक्त परळीला मात्र मी लहानपणी पाहत होतो, ते आडत दुकानावर येत होते. आपल्या परळीला येत होती बा आडत दुकानावर माल नेल्यावर. तुम्हाला कधी अनुभव आलाय का? हां, एक होता काही, ते टाळी वाजवायचा आणि ते टाक म्हणायचा. मग ते धान्य शेतकऱ्यानं आपल्या शेतातलं धान्य ते नेलेलं विकायला त्याच्यातलं टाकायचं. हां, काय म्हणले? प्रवास बंद केला त्याचा, म्हणून ते इकडं आले रोडवर. त्याचं काऊन बंद केला? असं त्रास आहे प्रवासाला, खूप त्रास आहे. हां हां, बरंच आपले पैसे पाडावे. होय हो, लय त्रास झाला हो द्यायचा. खरंच आता त्रास वाढला आहे. आता बघा त्या इंजेगाव रोडवर बी बघा, ती कौठळी नाही का, त्या कौठळीची आली कोण रस्ता खराब असला थांबतो. ती गतिरोधक हा, गतिरोधक थांबतो आणि गाडी उभा करा म्हणते, पैसे द्या म्हणते. असे करायला ते मुंबईकर पुण्याकरता आता महाग आढळत होते. आता इकडं नव्हते, तर आता इतरही झालीत आपल्याकडे. बकळ झाली तो. आता परभणी जिल्ह्यात आपल्या बीडजीकडे खूप झाले, खूप उतारा द्यायचा. मग मला वाटते काही लोक नाटकी बी असतील. एवढे काही हिजडे आहेत काय वेळेवर काही हे नाटकी लोक आहेत काही. नाही खरंच महाराज, पोट भरण्याचे ढंग असतील या लोकांचे. जातवान हिजला जातवान असते असतो ते. हे लोक नाटकं करायला सोडून द्या. पण असू द्या, पण जे हिजडे जगामध्ये त्यांच्यासाठी नपुंसक लिंगाचा दृष्टांत दिला. कोणता? गोचिड. गोचिड हे कोणतं लिंग आहे? नपुंसक लिंग आहे. काही जगामध्ये स्त्री आहेत, त्यांच्या हृदयात राम नाही का? आहे. मग त्याही रामाचा भोग भोगतात की विषयाचाच भोग भोगतात? विषयाचाच भोग भोगतात. म्हणून त्यांच्यासाठी दृष्टांत दिला दुसरा, दरदुरी. दरदुरी लिंग कोणतं आहे? स्त्रीलिंग आहे ना, दरदूर. आणि दरदूर म्हणजे बेडूक, आणि दरदुरी म्हणजे बेंडकुळी आहे ना. मग बेंडकुळी म्हणजे स्त्री. स्त्रियांना काय वट 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 कचेत बी. आता त्या दिवशी त्या हे गाव इकडलं दावतपूरला, तुम्ही होते का? दावतपूरला होते ना हे आले नाही. आज सावकार कुठे बसले? सावकार होते तुमच्या इथे? मालक बी होते की? आज मालक बी नाही काही. असं आहे का? मग सावकार बी तिकडे गेले. आता ते बघा तिथं आलती ते एक बाई चांगली बसली. तिला वाटलं असं मी लई मोठ्या घरची का काय होती, काय दिमागात होती का, तिला कळत होतं का ना कळत. जनावरात गमती ती बाई चांगलं मोठ्यानं बोलायली बघा. फोन आल्या, हळून बी नाही खाली वाकून बी नाही. मोठ्यानं कीर्तन चालू आहे, मोठ्यानं बोलली. मोठ्यानं बोलल्यावर तिथला ते अर्जुन मामा नाही का ते नेम घेणारा, त्यानं जाऊन तिला सांगितलं, मला बाई बाहेर बोला, तुम्ही बाहेर जा उठून आणि बाहेर बोला. काय कळतं का? तुम्ही होतं कोणी म्हणा बोलू लागली की नाही? केवढ्यानं बोलू लागली ती? मोठ्यानं हो, जणू काय शेतात आहे ती. कीर्तना तिला आहे का नाही, भान बी आहे का नाही सांगा. काय बेंडकोळी नाही? तिला बेंडकोळी म्हणावं का काय म्हणावं? ही बेंडकोळी झाली ना. कीर्तनी बडबड करील जो कोणी, ते बेडूक होऊन येईल जन्मा. या जन्मात जरी माणूस झाली असली तर उद्या बेंडकुळीच व्हावं लागेल की काय व्हावं लागलं उद्या?
बेंडकुळ नाही काय बस चिकूल खात वट 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 म्हणजे संध्याकाळचे बोंबलच येत ना आमच्याजवळ. पाऊस पडला गेले सूर लावती ती मागे बंद होता का उघाड होती एक बोंबलं ना गेलं. हा होते चिकून नव्हता. आणि ते बघा पाऊस सुरू झालाय तसं का नाही लय ट्याव 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 मस्त मला गाणं म्हणते चौकून हे पाखरं काही गाणे म्हणते. मग त्याच्यानं तुकाराम महाराज म्हणजे येणे रुची आम्हा एकांताचा वास नाही गुणदोष अंगाय काय वृक्षवली वनी आम्हा सोयरे आणि पक्षीही सुस्तोरे आळविती येणे रुची आम्हा एकांताचा वास नाही गुणदोष अंगाय. पाखरेले किलबिल कोंग्या को 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 लावला सोर की मी बघा कसं गाणं म्हणायचं लय स्वर लावत्यात ते हायता बघ इथं आमच्यापेक्षा. हां हे कोंग्या काही कोळशे काही येऊ साळुंक्या येतात हे बगळे हे पाखरे येतात इकडून ह्या वटवट करतात हे सुरूच असतं. हे मस्त गाणे ऐकाय मिळतात त्यांचे संध्याकाळच्या बोंबलं त्यात. हो आणि त्यांच्या स्वरात झोप लागते काही घोर नाही त्याचं. मी म्हणतो काय आवडलं तिथं वर आम्हाला घरचे ऐकायचे होय. हां आम्हाला घरचा सोर ऐकायचा. आम्हाला नाही आम्हाला हे भाऊ चाललं हे मस्त सोर महाराज. मग ह्या बेंडकुळ्या त्याला त्या चिखलाचा आनंद आहे पाऊस पडण्याचा आनंद आहे त्याला बरं काय. पाऊस पडल्या आनंद होते त्याला बरं काय. आणि पाऊस पडल्यास तो ओरडतात एरवी नाही तो ओरडत म्हणजे त्यांना त्याचा आनंद होतो. की तिचं काय प्रेम आहे त्या पावसावर चिखलावर पावसावर पाण्यावर याच्यावर प्रेम आहे. मग ही बेंडू मग अशा बेंडकुळीच्या जन्माला त्या बाईला जावं लागेल की नाही विनाकारण माता कीर्तनात बडबड केल्यावर काय कोणती होती ती बाई कोणती छानपणा ते पण तिला बंद केलं सोडा ते आणि तरी हसत मुखानं म्हणायला बघायली. तिला काय वाईट बी वाटलं नाही तिला वाटलं असेल मी केवढीच आहे की काय वाटलं कोणास ठाऊक. मग हे दृष्टांत बेंडकुळीचा कोणासाठी दिला त्या महिलांसाठी दिला बायासाठी दिला. पाहे पा कमलकंदानी दरदुरी नांदन एकेची घरी परी परागू शेविले भ्रमरी एरा शिखलची उरे. तिथं का दरदूर देता येत नव्हता का बघा बरं तुम्ही. का कमलकंदानी दरदुर नांदणू के एकेची घर परी परागू शेविले भ्रमर एरा शिखलची उरे जमत नव्हतं का. हे मग बरोबर साधायले हा केव्हा का काय बदल पडला. बेडूक जरी म्हणले असते माऊली बेडूक बेडूक तरी काय बिघडत होतं का. पण ते बेडूक म्हणले का बेंडकुळी म्हणले बेंडकुळी का. मग दृष्टांत त्यांनी ते स्त्रीलिंगातला का दिला स्त्रियांसाठी दिला असे पण असे ज्ञानेश्वरी सांगताना म्हणायचे ते सांगायला बरं काय. हे ज्ञानेश्वरी सांगताना आमच्या ढाळगातली गोष्ट आहे ते सांगायचे आणि असं आणि पटवून सांगायचे ते शास्त्री महाराज असे पटवून सांगायचे. आणि दुसरा दृष्टांत दिला निदैव्याच्या परिवरी लोह्या रुतली हाती सहस्रवरी तेथ बैल सोनी उपवास करी का दरिद्रीचे. अरे करंट्या कपाळाचं आहे ते बसतं निधानावर आणि ते तिथं उपवास काढतं खाली धन आहे त्याच्या माहीत नाही. पुरुष हे पुल्लिंगाचा दृष्टांत आहे निदैव्याच्या परिवरी पुल्लिंग. पुल्लिंग म्हणजे तुम्ही आम्ही पुरुष म्हणजे तैसा हृदयामध्ये मी रामो हे सिद्धांत सर्वांसाठी बरं. त्या बेंडकुळीसाठी बी आहे घोसरासाठी बी आहे पुरुषासाठी म्हणजे हिजड्यासाठी बी आहे पुरुषासाठी बी आहे आणि स्त्रियांसाठी बी आहे. हे तिघासाठी दृष्टांत आहे. तैसा हृदयामध्ये मी सिद्धांत आहे तैसा हृदयामध्ये मी रामो आस्था सर्व सुखाचा आरामो का भ्रांताशी कामोवी. याच्यावर तर दृष्टांत आमचे शास्त्री महाराज रंगवून सांगत होते. ते म्हणायचे नाही नाही बापदादानं खूप कमविली खूप गडगंज कमविलेलं नम्र हे ते वाडे होडे हे ते बंगले सगळं होतं त्याच्याकडं. आणि मग त्याला परिस्थितीनुसार त्याचं करंट कपाळ असल्यामुळं दरिद्री आली. एक एक वाडा बापाचा एक एक बंगला विकीत राहिला. एक एक नम्र 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 त्यानं त्या गमविले कोणी त्या पुरुषानं सगळी बर्बादी का निदैवी म्हणले ना. ज्ञानेश्वर महाराजा दृष्टांत आमच्या 18व्या देतात चालू आहे. निदैव्याला कोळशाचा धनाचा कोळशाचा उडवा होते म्हणजे काय का कोळशियाचा उडवा. हा आता ओवी चालू आहे माझ्या समोर आहे ओवी ती पाठात रोजच्या तिथं ज्ञानेश्वरीच्या पाठात रोज ज्ञानेश्वरी 10-5 ओव्या आम्ही घेतच असतो ना. एखादा श्लोक 10-5 ओव्या इवाई किती वाचतात मला माहिती नाही वाचते पण वाचित येत ते. आता ते हे काय ऐकू ये नाही मला ते काय नाही रे निर्णाचे श्लोक कोणते तत्र आगमत ब्रह्मा भवान्याच्या समम भवा हा महेंद्र प्रमुखा एवा मुनयः स प्रजेश्वरः.
ते शिकविलेत ना त्यानं. जायचं काही घेऊ कोणता हां जायचं विमानात होतो. पटवून सांगितलं मागं मी एक बार 2-4 वर्षाखाली मी तेवढं तरी शिकले. काही शिकले ना म्हणलं. मग शेवटी मी म्हणलं हे भगवान निर्णयाचे 14 श्लोक आहेत, एवढे तरी बसवून घ्या. मी पद्याला शिकविले तर पद्या तुम्हाला शिकविते. मग त्यानं ऐकलं आणि ते पद्माकराला शिकविलं होतं म्हणून त्यानं शिकायला शिकलं. आणि हे मात्र फिट बसले, बिनचूक बसले बरं का. उगत बिनचूक बसविले त्यानं. अथ तत्र आगमत ब्रह्मा भवान्याच समभवा महेंद्र प्रमुखा देवा मुने सप्रदेश. भगवान निर्धामाला गेले ना त्या बल्लक तीर्थाहून. तुम्ही त्याहीत ना बघायला, तुम्ही बघितलं ना भगवंताला बाण लागलाय, पायाला पारधे आलाय आणि मस्त भगवान निर्धामाला चाललेले आहेत, पिंपळाच्या झाडाखाली बसलेले आहेत. आणि विमान 33 कोटी देवाचे वरी आलेले आहेत. 33 कोटी देव विमानात येऊन भगवंताची स्तुती करू लागले. हे सुखाचार्य सांगतात राजा परीक्षितीला भगवान निर्णय. आणि मग त्याच्यात वरदान दिलं की हे 14 श्लोक कोण म्हणेल, हे 14 कोटड्या आहेत स्वर्गात राहण्यासाठी त्याला. आणि ते विमान भगवान घेऊन येईल न्यायला. आणि मग असं त्यांनी शिकवलं. आता ते रोज म्हणतात, पण आता मनातल्या मनात म्हणायचं काय की मोठ्यानं म्हणणार. हां मोठ्यानं म्हणायला पाहिजे. काय मोठ्यानं म्हणायचे पूर्ण श्लोक 14 श्लोक आहेत ते. ज्ञानेश्वरी वाचण्यामध्ये ते आमच्या चालू आहे होय कोळसेयाचा उडवा. होय कोळसेयाचा उडवा. अरे धनाचा हांडा असला तर कोळशाचा उडवा होतोय का? निर्दैवी ना. आता ते आमचे शास्त्री महाराज दृष्टांत हे द्यायचे. ते माणसाच्या घरी इतकी संपत्ती होती, संपत्ती, पण त्याच्या दुर्दैवानं निदैवानं करंट्या कपाळाच्यानं, नाहीतर म्हणले ना ज्ञानेश्वर महाराज याच्यावर दृष्टांत वव्या खूप दिले. आता ते म्हणले बरं काय गत आयुष्य शरीर चैतन्य वासून करी ना तर निदैव्याच्या घरी न राही लक्ष्मी. करंट्या कपाळाच्या घरी लक्ष्मी राहतच नाही, निघून जाते. ना तर निदैव्याच्या घरी न राही लक्ष्मी. बरोबर आहे ना. हां काय म्हणले एकच उपयोगात आहे परमामृत. याच्यावर काय पूर्वार्थ आहे? येतं एकच उपयोगात आहे परमामृत. आयुष्य सरले आहे तरी औषधे काय नव्हे. येतं एकच उपयोगात आहे परमामृत. आयुष्य संपल्यावर राहता येत नाही. आणि लक्ष्मीचा वास संपल्यावर लक्ष्मी ती टिकत गेली. त्याच्या घरची लक्ष्मी सगळं गेलं, सगळं गेलं, सगळं. फक्त 4 पत्राचं घर राहिलं. चौकून भेंड्याचे भिताळ त्या घराला. चौकून भेंड्याचे भिताळवर काय. आणि ते 4 भिताळन वरी पत्र 5-6. आणि त्याच्यात नवरा बायको लेकरं बाळ वास करायचे. काय करी. एवढं श्रीमंत होतं, सावकार होतं, ते भलत पैशावालं होतं, पण तेवढ्या परिस्थितीत आलं. आता ते नाही, सगळं गमलं. आणि मग काय करावं. खायची परिस्थिती बेसुमार झाली. लोकांच्या आत मजुरीला जायची पाळी आहे. बरं मजुरीला जाऊ लागलं, कोणी लावीना गेलं का मोठ्या घरचं हे. आणि काय करणार आहे काम असं लोकायला वाटायचं. लोक त्याला कामालाही लावायचे नाहीत ना महाराज. कसं काम सांगा बाबा याला. आता पहिला सावकार आहे 10 वर्षाखालचा, नाही कसं काय आता. म्हणून लोकही लावायचे नाहीत. मग ह्यालाही थोडी लाज. भीक मागायला जावं तर लाज वाटायली, काम करायला जावं काम होईना, कोणी लावीना. मग परिस्थिती नाजूक झाल्यावर 4-4 2-2 दिवस उपाशी राहू लागले. राहणार ना मला. 4-4 दिवस चूल पेटना, 2-2 दिवस चूल पेटना आले तर उपाशी मला. मग ते गोसाईदाराला मागा यायचे. मागणाऱ्याला बिचारायला काय, कोणाच्या घराला बिचारी येतात. त्या बाईने घरी पिठं असलं तर वाढायचं इतकं इतकं. नसल्यावर कायच करावं. एक दिवशी पिठंच नाही, पिठंच नाही घरी. अजिबात. गोसाई आला, त्यानं आलं पुकारली. बाई मधल्यामध्येच बसली, पुरुष बिचे नवरा मधल्यामध्ये. गोसाई म्हणला घरचं उघड आहे, बाई पीठ बी घेऊन येणार नाही म्हणून सांगा ना काय मिळेल. बरं काय. आणि नियमाप्रमाणे खरी गोसाई जास्त वेळ राहत नसतात. पण याला चौकशी करावं. त्याला कळालं ही नाजूक परिस्थिती झाली आहे, यांच्या घरी खायला नाही, अशी अडचण आहे. पण आज वाढायला काहीच नाही, यांनी हे असं उपाशी मारायले का काय. मग त्याची उपासमार आपण बंद करावी असं कोणाला वाटलं गोसाईला. म्हणून गोसाई वाकून बघून दरवाजात, बाई घरी आहेत का. मला वाटलं नाहीत काय की. नाही म्हणली दादा घरी येतो. तुम्हाला वाढ आहे आमच्याजवळ आज काहीच नाही म्हणून आम्ही घरात. वाढायला काय काहीच नाही जवळ. नाही ती म्हणली आता मग काय खाणार काय नाही म्हणले. 2-2 दिवस आमची चूल पेटना अशी परिस्थिती आहे, काय करायचं नाही. ते म्हणजे मग असं उपाशी काऊन मारायला तुम्ही. काय करावं मग. कामधंदा कोणी लावीना, आम्हालाही होत नाही, मालकालाही होत नाही, कसं करावं मग आता. अशी काही परिस्थिती थोडीशी नाजूक झाली महाराज, काय करावं. ते म्हणला
गरिबी आली तर लाजू नये आणि श्रीमंती आली तर माजू नये. आता तुम्हाला गरिबीच आली आहे, मला वाटायला लाज काय करायची, मग भीक मागा आणि पोट भरा. मला कसे भीक वाटतात लोक. मी आपलं पीठ आणतो आपली भर मस्त अर्ध विकतो, अर्ध्याचं काही चटणी मीठ घेतो, अर्ध्याच्या भाकरी करतो, आनंदानं खातो. कुठं कमवून तर नाही नाही स्वर्गा, मस्त आनंदानं जीवन जात आहे आमचं. आणि खरा आनंद आहे किंवा भनभन नको काय. सकाळी फेरी केली गावात संपलं काम, एवढंच काम त्याला गोसायला. किती आनंद आहे बाई. याच्यासाठी तुमच्या मालकाला मयासंग येऊ द्या. काय याला झोळी माग. ह्या गावात नाही दुसऱ्या गावात. मी याच्यासाठी दुसरं गाव घेत जातो. आणि काय काय गोसाई 10 गाव मागत होते पहिल्या काळात. ते भीमाभाऊ कोरटेकचं आवडगावला येतो. हा चला कमाल आहे का नाही मागत होत महाराज. मग मी तसा करील म्हणले तुम्ही होय. मग त्यांना हो राजी झाला. परिस्थिती तशी झाली म्हणला राज. मग त्या गोसाईनं झोळी शिवून दिली, मस्त चौपदरी झोळी शिवून दिली. आता ते काठी दिली आणि त्याला गोसाई बनविलं आणि आपल्या संघ गावायला नेऊ लागला. मस्त भूक मागायची आणि त्याचं उदरनिर्वाह चांगला लागलं. तासाला गाडी लागली आणि त्याला पुन्हा भीक मागायची काही वाटणं गेलं का. आता परिस्थिती तशी आली आणि लाजूच नाही माणसानं. म्हणजे लोक लाजतात. मग ते भिकावर आपलं चालायले आनंदानं चालायले मस्त काळ चाललेला आहे. एके दिवशी एक धन पायाळू आला त्याच्या घरी. भिकारी होता पण धन पायाळू होता. ते आला सहज आला आणि मग त्यानं भीक मागितली तर ते बघितलं त्याच्या भिंतीत एक खांडा दिसला. कोणला? त्या पायाळू, धन पायाळू. आणि मग ते आल्यावर ते म्हणले तुमच्या भिंतीत मोठा हांडा आहे, तुम्ही काढीत का नाही? या अशा पत्राच्या घरात राहता, जरा बिल्डिंग बांधावं, हे करावं ते करावं. काय नाही बिल्डिंग बांधा म्हणले, जमलाजवळ नाही तर खायलाच नाही तर बिल्डिंग काय बांधा. अहो म्हणले माझा धन लई आहे. अहो कशाचं धन आलं म्हणले, सगळी आमची बरबादी झाली आणि धन कशाचं आलं. अहो हाय भिंतीत धन, एवढं भितार तुम्ही पार. ह्याला विश्वास बसना गेला. हे म्हणलो वा हायचे भितार पाडून टाकशील तर घर बी नाही म्हणजे राहायला बी नाही खायला बी नाही, अशी आमची परिस्थिती होऊन जाईल. मग आणखीन आम्हाला उघड्यावर राहावं लागेल. भिताड बांधा काय दमडाजवळ नाही पुन्हा. ते म्हणला असले भिताड 1000 बांधून देतो बाबा, तू घोर करू नको, मरू नको उगत. त्याच्यासाठी मग ऐक. आणि इकडं कुदळखोरं मी देतो काढून. कुदळखोरं घेतलं आणि खन भिताड वाढलं त्यानं. आणि त्या भिताळात हांडा त्याच्या बापदादाचा स्वतःवर ते ठेवा. तो का म्हणे होता ठेवा आणि तो या भावा हां हे ठेवा त्याच्यात बापाचा स्वतः तिथं मधात ठेवा. पाळ भलते पैसे महाराज हजारो सहस्त्रवरी लोह्या रुतली हाती सहस्त्रवरी. हजारो लोह्या आहे तिथं. ते बी कशाचे पैसे येतं? सोन्याचे रुपये येतं ते. आणि असे सापडले मग आजचे अब्जावधी रुपये झाले. कोटीवर नाही म्हणायचं, अब्जावधी रुपये. एवढे पैसे सापडले. आनंद वाटला नवरा बायकोला. खुश झाले. त्या धनपायाच्या पाया पडले. त्याला म्हणले काय द्यायचे का? ते निष्काम होतात. ते म्हणला मला दमडा नको बा, तुमची गरिबी हाटली एवढंच बस झालं, आनंदानं जगा, मी जातो. ते बिचारा निघून गेलं. आणि यानं मग वाडे बांधले, शेतं घेतले, पैसे बकड होते ना. आणि मजे मग ते गोसाई महाराज आले दुसऱ्या दिवशी रोजच्याप्रमाणे चला भीक मागायला. ते म्हणले आता का आता कालपर्यंत मागितली, आज का नग हे धन सापडले. आता नग महाराज का नग, आता आम्हाला मागायची गरज नाही का? आमचं धन आम्हाला ठेवा मिळाला. टाकिली पात्र झोळी धर्म अधर्म आशा लाल चुकविला न मागे भिका आता. आणि ओळली 17 दिगा तिने पुरविली इच्छा. ते पर्णशास्त्री असं सांगत होते तसं सांगायला बरं काय. मी जे जसं सांगत होते त्यांनी जसं सांगितलं होतं मला, हे प्रमाण फिरमान त्याचेच येतं. कोणाचे? शास्त्री महाराजांचे प्रमाण जशाचे चित्तात येतं. कोणते प्रमाण दिले, ते कसे दिले होते, कसं सांगितलं ते दृष्टांत. आणि असा सांगितला होता त्यांनी. मग हे आपल्या आदळ्यात आहे ना, सहज मी आंधळा गाडी निराकार पण ते वृत्ती ते निवृत्ती झाली, जनन दिसे तेथे
मी माझ्या हरपले ठाई जेथींच्या तेथे अदृश्यतेची झाले काही दृश्य जे होते सुखे मी निजलोगा शून्य सारोने तेथे आणि त्रिकुट शिखरे गा दान मिळे आई ते टाकिली पात्र झोळी झोळी टाकली धर्म अधर्म आशा धर्माची अधर्माची अपेक्षेची झोळी आता टाकली का संयोगाचा सकळी संयोगाचा आईताचं पाक आणि संयोगाचा आईतं खायला मिळाले आता ना आता काय गरज आहे झोळी मागायची काय गरज आहे आता आईताचं पाक संयोगाचा सकळीत अरे भगवंताचा भाग्याची निभरसे उद्यमाची मिसे आणि संपत्ती जाता पैसे घररी घे नशीब खुल्लं दरिद्री कपाळातली गेली बरोबर आहे आता त्यानं भीक मागायचं सोडून दिलं आणि धनावर खूप श्रीमंत पहिला श्रीमंत होता होते पण गरिबी चालतं तसं तुम्ही आम्ही खूप श्रीमंत आहेत पहिले का हृदयात राम नाही का आपल्या होय गुरुजी पण विषयाची भीक मागायची सवय लागली ना सुख हृदयात आहे आणि हुडकायले बाहेर हरणाच्या बिंबीत कस्तुरी आहे त्याच्या बिंबीतच असती कस्तुरी माजलेलं हरण नाही का काळवीट त्या काळविटाच्या बिंबीत कस्तुरी तयार होते आणि तिचा सुगंध येत असतो आणि ते सुगंध आल्यावर त्याला वाटते वास कशात यायला ते हरण उड्या हानी तिकडंच निघत अरे वास तुझ्या बिंबीतला तू वास दुसरीकडून घ्यायला तसं सुख आपल्या हृदयात आहे की नाही आत्मानंद कोण कुठे बाहेर आहे का आत्मानंद आत्म्याचाच आहे त्यालाच आत्मानंद म्हणायचं ना विषयानंद नाही आत्मानंद अहो काय नित्यानंदापुढे आनंद तो कोण आणि विषय सुख ते बापुढे झाले बाही तृण ती गवळण म्हणतीये नित्यानंद आत्मानंद ब्रह्मानंद त्याला ब्रह्मानंद आत्मानंद नित्यानंद बरं काय निजानंद आनंदाचे नाव आहे बरं काय त्या आनंद 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 हे सर्वनाम पद आहे विषयानंद आनंद विषयाकडे घातला तर विषयानंद आणि ब्रह्माकडे घातला तर ब्रह्मानंद विषय भोगिते सुख ते साधन त्याचे दुःख परी काय की जो मूर्ख न सेवित सरे वा हुशार झाला ना हुशार झाला गडे हो विषय भोगीचे सुख हां ते साधन त्याचे दुःख परी काय की जो मूर्ख न सेवित मग सरे ह्या आम्हाला सांगायला ना तुला अनुभवात हे हा तोंडाचं आहे माझा आदर हा हे म्हण हे म्हण अंतकारणात नाही उतरलं हा हे म्हण हे महत्वाचं आहे र अंतकरणात उतरूही ना महत्वाचं आहे तसा भरत बिले प्रमाण सांगते र आता तर मशी बकळ घ्यायला म्हण का एक्या मशीन आणि 2 मशीन हाऊस फिट ना त्याची हा आता आणखीन बकळ घेतल्या म्हणजे बकळ आता म्हणजे भारी आणणं हे करणं ते करणं काय महाराज हे खरंय बोलण्यात खरंय पण काय की मूर्ख न सेविता सरे न सरे आत्मानंद हृदयातून विषयातून हुडकितो आपण त्या आनंद विषयातून नाही बाबा विषयात आनंदच नाही विषयात दुःख आहे विषयानंद का म्हणले असतील तर ते विषयातून तुम्हाला वाटतो म्हणून म्हणले किंवा जरी असेल वाटत असला तर क्षणभर येते कसं आहे ते सुख पाहता जवा पाडे दुःख पर्वता एवढे म्हणजे विषयात आनंद नाही आहे आत्म्याचाच आनंद विषयाकडून आल्यासारखा वाटतो असं आहे ते आनंद आत्म्याचाच आहे आणि ते विषयाकडून आल्यासारखा वाटतो असं पण आत्मानंद ब्रह्मानंद निजानंद हे आनंदाचे नाव जरी निजानंद हे पय ब्रह्म आयसे जाणती योगी वर्म विठ्ठल विठ्ठल म्हणे जना आणि चुके संसार दर्शन आहे नाही तुकाराम महाराज नाही ज्ञानोबरायचा अभंग आहे काही नाही का बाप रुक्मादेव वाचून आणि कोण पूर्वील जीवीची खून म्हणून ती माऊलीचाच अभंग आहे हे निजानंद हे पय ब्रह्म स्वतःचा आनंद हेच ब्रह्मरूप आहे बरं काय आयसे जाणती योगी वर्म त्या योग्यांना हे वर्म कळतं इतरांना कळत नाही मग त्या दुर्दैवानं निदैव्यानं जशी झोळीत टाकली तशी आपली झोळी भिकेची टाकावी का नाही आपण हां कोणती भीक धर्म अधर्माची बरं काय पाप पुण्याची भीक मागतो की नाही आपण विषय म्हणून सेवन करायचे म्हणजे पाप बी होते पुण्य होते ना दोन्ही होत असते विषयामध्ये दोन्ही बीतनं प्रकार तुम्ही जे करताल ते आहे ते आणि मग अशा धर्माधर्माची बरोबर विषयामधला आनंद भोगण्यासाठी आपण स्वर्गापर्यंत मजल मारण्याचा विचार करतो ना इथं यज्ञ केला म्हणजे आपल्याला स्वर्ग सुख मिळेल याज्ञिकांचा असा काही मानसिकता असते ना आणि ते आहे ना त्याच्यात फल सांगितलं ना वेदामध्ये की असा यज्ञ केला की तुम्हाला स्वर्ग मिळेल आहे ना मग इथं मारुतीला अभिषेक केल्यावर पोर्ग होईल अमुक केल्यावर टमुक होईल
अशा गोष्टी आहेत की नाही इकडं? मग विषयाचीच भीक आहे नाही, धर्माधर्माची भीक म्हणजे विषयाची भीक आहे नाही. आणि अशी विषयाची भीक तुम्ही मागता, हृदयामध्ये राम असून सुद्धा. आमचे तुकाराम महाराज म्हणले नाही, आम्हाला तसं नाही व्हा. आयताच पाक झाला. आयताच पाक म्हणजे स्वयंपाक, संयोगाचा सकळीक, देवाच्या संयोगाचा सकळीक आणि सगळीकडं स्वयंपाक. सकळीक नाम जिकडं पाहिजे तिकडं आमचा स्वयंपाक तयारच आहे. म्हणजे याचा अर्थ भगवंत सगळीकडे व्यापक आहे. आणि ते व्यापक स्वरूप आम्हाला प्राप्त झाल्यामुळं ह्या आता चिल्लर गोष्टी आमच्या समोर राहिल्या नाहीत. म्हणून तुकाराम महाराज म्हणले ना, समर्थाचे घरी सकळ संपदा, नाही तुटी गदा कासयाची. तुका म्हणे येथे लाभाची कोटी, बहु वाव पोटी, सुखाचे व्यवहारी सुखलाभ झाला. आनंद कोंदला मागे पुढे, मागही आनंद पुढे आनंद. बरोबर आहे ना? आनंद कोंदला संगती पंगती देवासवे घडे, आणि नित्य नित्य जोडे त्याची साक्ष. संगती बी देवाची, पंगत बी संयोग संगती, आणि पाक पंगती. लक्षात आलं? संयोगात कोणता? अरे ब्रह्मानंद, हे सुख आहे. आणि ते सुख म्हणजे भगवंत आहे. तरी पवित्र आणि रम्य हां तेवीच सुखोपाय गम्य, हां वरी स्वसुत धर्मे आपण पाजवले. हो, आपल्याला प्राप्त होते ते, पण कवा? विषय आनंद टाकल्यावर बालाजी, हे विषयाचा आनंद टाकून दिल्यावर आहे. तुम्ही विषयाच्या आनंदात आनंद म्हणजे विषयातून मिळेल असं भरवसा धरायले आणि त्याच्या नादी तुम्ही लागायले, आणि त्याच्या नादी लागल्यामुळं ते ब्रह्मानंदाला दुरावायले तुम्ही. बरोबर आहे ना? आपल्या ब्रह्मानंदाला तुम्ही, अहो आत्मानंदात मस्तीत असतात येऊन, काय कमी आहे का? एक साधू होते बघा, ऋषिकेश. कुठं? ते आपलं ऋषिकेश पाहिलेलं, हरिद्वार. ते ऋषिकेशला गंगामाईच्या घाटावर जरा झोपडी पलीकडे झोपड्यात राहायचं. खराच साधू होता, खरा. आणि आपल्या आत्मानंदात धुंदीत होतो. गंगेची आंघोळ दिवसातून किती भाऱ्या करायच्या. गंगा आहे तिथं, काय महाराज गंगा म्हणजे गंगाच आहे ती. लयच गंगेची मौज वाटते हो. पण यंदा तरी पाणी गडूळ होतो. इकडं पाणी ते दोन पाणी इकडे येते, इकडे देवप्रयागला तिथे का दोन नदी मिसळतात का? हां, एक निचळ होतं आणि एक गडूळ होतं देवप्रयागला. तिकडे पाऊस पडत असेल. काय होतं की काय नाही, अरे बाबा, तसं पुढापासूनच नाही. होती. ऐक ना, देवपर्यागला कोणत्या कोणत्या गंगेचं मिसळ सांगू तुम्हाला. आपली गंगोत्रीहून आलेली एक केदारनाथ बद्रीनाथून आलेली एक गंगोत्रीहून आलेली. नाही नाही, केदारहून आलेली. हो आलकनंद नाही, मंदाकिनी. हो मंदाकिनी. केदारहून आली का तर मंदाकिनी. लक्षात आलं? पुन्हा गंगामाया आहे, हो ना गंगोत्री त्याचं मिसळ झाली तिथं. देवप्रयागला नाही नाही नाही, हो देवप्रयागला नाही रे बाबा, समजून घ्या सांगतो. मंदाकिनी आली हो केदारीव, बरोबर आहे. तिचं नाव काय? मंदाकिनी. केदारहून आली खळखळ खळखळ. ते आपण बस हे नाही का हो, गाडीचं स्टॉप होतं आपलं ते सीतापूर, तिथं होती ना ती मंदाकिनी ती. आणि मग गंगामाई गंगोत्रीहून जन्मली, हो बरोबर, भगीरथराजाने आणलेली. आणि तिच्या ती मंदाकिनी मी वरीच झाली आहे. 5 प्रयाग आहेत ना. प्रयाग किती सगळे वरी? शेवटचं प्रयाग आहे देवप्रयाग, रुद्रप्रयाग, कर्णप्रयाग, नंदप्रयाग, देवप्रयाग आणि सोनप्रयाग. कळलं? 5 प्रयाग आहे, लक्षात ठेवा. आता रुद्रप्रयाग ती आहे, मंदाकिनी गंगेत मिसळली, ते रुद्रप्रयाग आहे. आणि पुन्हा इकून आली बद्रीनारायण अलकनंदा, भळ 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 वाहताना खाली आलं पाणी. कुठून? बद्रीपासून निघालेली. बद्रीच्या समोर नाही का, एकदम देवाच्या समोरच ते अलकनंद आहे. ती अलकनंदा आली देवप्रयाग, आणि त्या देवप्रयागला येऊन त्याचं मिलन झालं. वरीच मिलन झालं रुद्रप्रयागला, काय तर मंदाकिनीचं आणि गंगेचं. आणि पुन्हा गंगामाय आली. पुन्हा काय झाली? ती गंगाच ना आता. आणि मग ती गंगामाय आणि पुन्हा अलकमाय, अलकामाय म्हणजे अलकनंदा. त्या दोघी मिसळल्या एकमेकीत. आणि मग तिथं झालं देवप्रयाग. शेवटचं प्रयाग आहे देवप्रयाग शेवटचं. आणि मग ते ऋषिकेशला आल्या. पुन्हा ऋषिकेश हरिद्वार, हरिद्वार पुन्हा प्रयागराजला यमुना मिसळली.
म्हणून ही संगम प्रयागराज झाला पुन्हा. गंगेचं पाणी थर्मलच्या राखून येतं तिथूनच नाही बाई रंग येत नसते ते पाऊस पडल्यामुळे वाटा येईल तुम्हाला. ते पाऊस पडले होते तिकडे तिथे गडूळला. नाही तर गंगेचं पाणी बद्रीचंच पाणी सगळ्यात गरुळ होतं बघा. कुठलं? बद्रीपासून मग तेच येत तिकडं ते थेंब पडले असतील ना. नाही तर लय पाणी. अहो आम्ही ज्यावेळेला पहिल्यांदा गेलतो का बद्रीनारायणला त्या गंगेचं पाणी इतकं स्वच्छ होतं पांढरं हे बरोबर. त्या अलकनंदीत बुडापासून गरुळ अलकनंदा नावाची अलकनंदा. बद्रीनारायण समोर कोणती? अलकनंदा. केदार समोर कोणती? मंदाकिनी. गंगोत्री आली. दुसऱ्या काही नाही आम्ही सोन ते देवप्रयाग सोनप्रयाग अमुक टमुक हे होत होत शेवटी देवप्रयाग शेवटचं स्टॉप. तिथं मात्र एक झाली गंगा आणि ती ऋषिकेश. त्या ऋषिकेशला गंगा ते काय महाराज पाणी ते सुंदरपणा ते पुसूच नका. तिथं ते साधू आपल्या मस्तीत आत्मानंदात राहतो. मस्त हो. गंगेच्या आंघोळ्या करायच्या का आंघोळ केली. थंडी तर मुलकाची असते तुम्हाला माहिती हिवाळ्यात तरी त्याच्यात आंघोळ्या करते त्याला काही वाटत नाही. त्याला ते आंघोळणी पडलं केवढ्या गारव्यात. हो 5ला आंघोळ करत होते 50 असते ऋषिकेश. ते बी गारव्यात हिवाळ्यात तर आपल्याकडे नाही आंघोळच करू वाटणार नाही तुम्हाला त्या नदीत. पण तेला सवय पडलेली एकदा अभ्यास करणाऱ्याला सवय पडत असते. तसा साधू राहायचा. तिथं आला सम्राट सिकंदर पहिला सिकंदरचा तोंड आलाय ना आपल्या भारतात. इतिहास काय म्हणते? सिकंदर आलाय. आणि सिकंदरनं बराच तिकडं दिग्विजय केला. कुठं? पाकिस्तान हे ते आपले जिंकले त्यानं. इकडे सगळे ते अभिराज म्हणजे त्या काळात ते काही देश म्हणत होते त्या देशाला. म्हणजे पलीकडल्या बरं काय कोणी अफगाणिस्तान नाही जम्बू काढले. अफगाण जम्बू हे नाही इकडल्या देशाचं नाव वेगळे होते ते. मग तिकडे जे जिंकेत आणि ते सम्राट म्हणला सिकंदरांचा लोंडा म्हणजे खूप जोरात होता बरं काय. त्याचं आयुष्य कमी पडलं. नाहीतर त्याचं असं माणूस होतं की सेतुबंधापास्तोर राज्य जिंकायचं आणि पूर्ण भारत आपल्या ताब्यात घ्यायचा. असा सिकंदराचा पहिला हेतू होता. सिकंदराच्या मागून लोधी घराणा आला. त्याच्या मागून मला वाटतं ते हे खिलजी आणि खिलजीच्या नंतर हे बाबर आला पण. बाबरानं कड लावली जास्त. पुन्हा बाबराचं जास्त टिकलं औरंगजेबापर्यंत याच्यापर्यंत टिकलं. त्याच्या नातू पण तू एक सांगायलो तर ते आल्यावर ऋषिकेशला आला. त्याला हे महात्मा इथं राहते आणि आपल्या मस्तीत आपल्या धुंदीत आणि अशा महात्म्याला आपण काहीतरी द्यावं. मी सम्राट आहे, मी राजा आहे, मला यांनी काही मागावं आणि मी यांना द्यावं. म्हणून ते आल्यावर तिथं गंगेच्या काठावर हे महाराज आंघोळ करून उभा टाकले होते. उन्हाला हे ऊन पडलेलं मस्त उन्हाला उभा टाकले होते. कशाची गरज आहे? जो आपले नागरपणे इंद्रभुवनाचे पाबळे म्हणे तो केविरने रणजी पाली म्हणे भिल्लांचेनी. काय गरज त्याला? हे आला सम्राट यानं बघितलं लांबून असं दर्शन केलं. ती एक बी नाही दोन बी नाही. आणि आला उन्हाच्या बाजूनं उन्हाच्या बाजूनं जवळ येऊन म्हणू लागला काय पाहिजे का तुम्हाला? म्हणजे काय मनात तुमच्या इच्छा आहे? बंगला बांधून द्यायचा का काय करायचं असं त्याच्या मनातला भाव आहे. काय पाहिजे का तुम्हाला माझ्याकडून? मी सम्राट आहे सिकंदर म्हणजे मी राजा आहे. आणि त्याची प्रसिद्धी झाली त्यांच्या माणसाची त्या सिकंदरची. मी सिकंदर. त्याला राग आला कोणला? त्या महाराजानं काय सांगितलं एकच रागात, मला काय पाहिजे नाही, फक्त ऊन सोड, ऊन दे. ऊन सोड, तू ऊन धरलं ते ऊन दे मला काय पाहिजे. चालतो सिकंदर असला तरी काय आपले नागर पुणे इंद्रभुवनात ते पापळे पुणे. त्याला काय गरज आहे महाराज? त्या लोकांना वाटते आम्ही राजे येतं. अरे तुम्ही राजा असताल घरचे असताल इथं काय कोणाला घेणं दे नाही. भेटत नाहीत ते काय कशाचीच गरज नाही अपेक्षा नाही. हां त्याचं कारण एक आहे की आईताचं पाक आणि संयोगाचा. अरे देवाच्या संयोगाचा पाक आम्हाला आयता झाला स्वयंपाक. आता आम्हाला स्वयंपाकाला भीक मागायची काय गरज आहे? आमच्या आत्मानंदात आम्ही राहत असतो अशी स्थिती आहे. आणि तशी तुकोबारायांची स्थिती आहे. आयताचं पाक संयोगाचा सकळीक. शेवटच्या चरणात तुकाराम महाराज म्हणतात तुका म्हणे धनी आणि सीमा राहिली हो. अभंग संपवून टाकू.
धनी नाम पोट भरलं, तृप्त झालो आणि कमालीची तृप्ती झाली. सीमा नाम कमाली, मर्यादेपेक्षा तृप्त झालो. याचा अर्थ कमालीची तृप्ती झाली म्हणजे पुन्हा आता आणि आम्हाला कोणाला हात पसरायची गरज राहिली नाही. अनेक जन्माचं आमचं दारिद्र्य संपलं. दारिद्र्य दोषा बरं काय भाऊ झाला नाश. हो, त्रासले दारिद्र्य असं बी एक नाही का भंगा, त्रासले दारिद्र्य. सगळं मागलचं दारिद्र्य संपलं. आता धनी झाली. धनी तुका म्हणे धनी सीमा राहिली होळी. धनी नाम तृप्ती. धनी म्हणजे काय? तृप्ती. बरं, तृप्ती. तृप्ती झाली ते बी सीमा नाम कमालीची म्हणजे पूर्ण तृप्ती झाली. त्याचा अर्थ असा आपण जेवत असतो पण अपूर्ण तृप्ती. काही कोणी दिलं तरी तृप्त वाटतं. पुष्कळ झालं आता, पुष्कळ झालं आता, काय नाही घेऊ. 50 एकर जमीन झाली, आता काय करायचे, बस झालं. तरीही पुढे आणखीन सोयाबीन कसं आहे, फवारण्या करायचं नाही बाबा, काय करा सांगा. आता 50 एकर जमीन झाली म्हणायले तोंडाने. हां, 50 एकर जमीन झाली. आता बघा 10 एकरच आम्हाला होती. काय देवानं द्यावं आणखीन. किती नटत येत माझ्यासमोर हे भास्कर पांडुळ्या नटत ते. पण त्या दिवशी नटलं कोणतरी नाही. खोप आहे महाराजा, खोप खायला नव्हतो आम्हाला पहिलं. कोण मला भास्कर तूच म्हणला कोणतरी सांगलं महाराज खायला नव्हतो. पण काय सांगावं आता, इतका आनंद आहे ना. मग आम्हाला वाटते आनंद म्हणायले आणखीन काय हो तिकडे दावे तोडायले. होय मला कळत का तोडायला तिकडं मनात वाटतंय. पण काय म्हणावं या लोकांना. महाराज इथं तुकाराम महाराज म्हणले अरे धनी झाली. काय झाली? धनी. धनी म्हणजे पूर्ण तृप्त झालो. तुका म्हणे धनी आणि सीमा राहिली होणी. मर्यादेपेक्षा कमालीची तृप्ती झाली. आता मला अतृप्ततेचं ढेकर येणारच नाही, तृप्ततेचे ढेकर येणार. कळलं? म्हणजे आता मी भीक मागणार नाही, पूर्ण झालो. हा, कृत्य झालो आणि इच्छा केली ते पावलो. आता सगळं सगळं झालं. आता हा या ते काय असो. हा, मोठं जे शास्त्री ते. आणि तू नाही म्हणला, भास्कर नाही म्हणला, हे म्हणले काल म्हणले. ते बी सकाळ जाताना पाठ सुटल्यावर महाराज काय नव्हतं, लय चांगलं आहे आता. हो, मला वाटलं हे दावे का तोडतंय, मसला कायला वाढायचं मरायला वगैरे असं वाटतंय मला. पण काय म्हणावं या लोकायला. एकंदरीत तुकाराम महाराज बघा, सीमा राहिली होणे. आता नाही, आता काय भीक मागायची गरज नाही. तुका म्हणे धनी सीमा राहिली होणे. अभंग संपला असं गरीब धरू. उद्या दुसरा अभंग घेऊ 98.